नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत डायलिसिस मुक्त भारत अभियान ह्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रवीण जगताप। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर प्रवीण यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर प्रवीण यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर प्रवीण जगताप यांनी आयुर्वेदात आपलं शिक्षण घेतलं असून ते सध्या दादर ब्रांचच्या एसडीएफ होलिस्टिक मध्ये कार्यरत आहेत। एकूणच डॉक्टरांच्या या अनुभवाविषयी आणि होलिस्टिक उपचारांविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर प्रवीण यांच्याकडून। मात्र तुम्हाला या विषयाशी निगडित काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो डायलिसिस मुक्त भारत अभियान आणि एसडीएफ होलिस्टिक गेली अनेक वर्ष खरं तर डायलिसिस मुक्त भारत अभियान चालवते आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। सगळ्यात अगोदर सांगा ह्या अभियानाबद्दल काय सांगाल आणि एकूणच प्रतिसाद आता सध्या कसा मिळतोय? डायलिसिस मुक्त भारत अभियान हे साधारण 1994 पासून एसडीएफ होलिस्टिक मध्ये राबवलं जातं। एक्झॅक्टली याच्या मागे रिझन कुठलं होतं, म्हणजे का कारण भासलं की डायलिसिस मुक्त भारत अभियान राबवण्यात यावं? त्यासाठी तर साधारण 4 ते 5 करोड जनता किडनी फेल्युअरने पीडित आहे आणि त्याच्यासाठी प्राचीन वैद्यकामध्ये फक्त डायलिसिस नावाचं एकच प्रोसेस आहे एक्झॅक्टली त्या डायलिसिसचे जे दुष्परिणाम आहेत ते टाळण्यासाठी आणि बाकी किडनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण होलिस्टिक उपचार करतो। त्याच्यामध्ये काउन्सिलिंग असेल पेशंटचं किंवा हर्बल चिकित्सा असेल, या सगळ्यांचा अंतर्भाव डायलिसिस मुक्त भारत या अभियान अंतर्गत होतो। नक्कीच आणि अर्थातच डायलिसिस मुक्त भारत अभियानाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आणि एसडीएफ होलिस्टिकने एक चांगलं कार्य खरं तर हाती घेतलेलं आहे। मात्र डायबिटीज बद्दल आपण बोलायचं झालं तर डायलिसिस होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डायबिटीज असू शकतं, किडनी फेल्युअर होऊ शकते त्याच्यामुळे, डायबिटीजमुळे। एकूणच डायबिटीजची कारणं काय आहेत आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? किडनी फेल्युअरचं जे मेन रिझन असतं ते डायबिटीज आहे सध्या, म्हणजे चेंजिंग लाईफस्टाईल किंवा सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब होतो, त्याच्यामुळे एक्झॅक्टली किडनी डॅमेज होते ती गोष्ट आहे। पण एक्झॅक्टली डायबिटीजसाठी कुठली कारणं असू शकतात? त्याच्यामागे पहिलं कारण आहे की अनुवंशिकता। सपोज आपल्या घरांमध्ये जर मोठे आई वडील असतील त्यांना जर डायबिटीज असेल तर ॲट द एज ऑफ 40 म्हणजे 40 वर्षानंतर आपल्याला डायबिटीज होऊ शकतो, त्याच्यामुळे आधी काळजी घेतली पाहिजे। लाईफस्टाईल सिडेंटरी होत चाललेली आहे त्याच्यामुळे डायबिटीज होऊ शकतो। शहरातली कृत्रिम राहणीमान जे आहे त्याच्यामुळे डायबिटीजचा प्रिव्हलन्स वाढत आहे सध्या। त्याच पद्धतीने आपल्याला पचनाला जर जड पदार्थ जर आपण खाण्यामध्ये असतील आणि त्या प्रमाणात जर आपला व्यायाम नसेल किंवा एक्सरसाइज नसेल तर डायबिटीज जनरली जास्त प्रमाणात अशा लोकांमध्ये जास्त दिसतो। तसेच व्यायाम न करणे किंवा दिवसभर बैठे काम करणे यासारख्या गोष्टींमुळे ही डायबिटीजचं प्रमाण वाढू शकतं। नक्कीच आणि अर्थातच तुम्ही आता सांगितलं की व्यायामाचा अभाव असला तरी त्याचबरोबर खाण्यापिण्यावरती कुठेतरी बंधनं नसतील तर नक्कीच हा आजार उद्भवू शकतो आणि अर्थातच हा तसा बघायला गेला तर आयुष्यभर जडलेला आजार असतो। मला अजून एक विचारायचं आहे, डायबिटीजची लक्षणं कोणती आहेत का आणि ती काय आहेत? सुरुवातीच्या स्टेजमध्ये कधी कधी असिम्प्टमॅटिक स्टेज असं असते, म्हणजे त्याच्यामध्ये लक्षणं विरहित असतात। त्याच्यामध्ये फक्त जर रुटीन चेकअप केलं आपण तर साखरेचं प्रमाण फक्त तपासण्यामध्ये जास्त दिसतं। पण जर ॲक्च्युअल सिम्पटम जर बघायचे असतील तर कधी कधी तोंडाला जास्त मधुरपणा येतो, म्हणजे स्वीटनेस येतो तोंडाला, किंवा लघवीचं प्रमाण जास्त वाटतं। रात्रीला जास्त वेळा मूत्रप्रवृत्तीला उठावं लागतं पेशंटला। कधी कधी पायांवरती सूज येते अचानक किंवा हातपाय एकदम असे आग आल्यासारखे किंवा हातापायांवरती मुंग्या चालण्याप्रमाणे जी लक्षणं दिसतात ना, ही सगळी डायबिटीजची पूर्वसूचना देणारी आहेत। सपोज जर लघवीला जास्त होत असेल, रात्री उठावं लागत असेल, आपलं वय पण 40च्या पुढे असेल तर साधारण आपण ती तपासणी करून घेतली पाहिजे की आपल्याला डायबिटीज आहे किंवा नाही। बरोबर। आता तुम्ही म्हणालात की तपासणी करून घेतली पाहिजे, नेमकी कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत? डायबिटीजसाठी सध्या BSL फास्टिंग PP म्हणजे साखरेचं प्रमाण रक्तातलं एकतर फास्टिंग आणि जेवणानंतरचं 2 तासांनी असं तपासलं जातं। समजा फास्टिंग जर तुमची 100 पेक्षा जास्त आहे आणि जर समजा तुमची PP म्हणजे जेवणानंतरची शुगर जर तुमची 126 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही डायबिटिक आहात असं डिक्लेअर केलं जातं। कंटिन्यू जर 3 महिन्यामध्ये असेल तर त्याच्या पद्धतीने आता ॲलोपॅथीमध्ये HbA1c नावाची एक टेस्ट आली, त्याच्यामध्ये पण तुमच्या 3 महिन्यामध्ये एक्झॅक्टली शुगर किती आहे बॉडीमध्ये ती पण पाहिली जाते। ते पण आता डायबिटीजसाठी करतात किंवा युरिन रुटीन मायक्रोस्कोपिकचा रिपोर्ट केला जातो, त्याच्यामध्ये साखर जर तुमच्या लघवीतून जात असेल तर त्यांनी आपलं डायबिटीज डायग्नोसिस होऊ शकतो। नक्कीच अर्थातच ह्या टेस्ट केल्यावरती लक्षात येतं की डायबिटीज आहे का नाही ते। मला अजून एक विचारायचं आहे की अर्थातच डायबिटीज झाला तर किडनीवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो एक काही वर्षातच। नेमका काय परिणाम होतो किडनीवरती? सामान्य माणसाला हे जनरली माहीत नसतं की डायबिटीज आहे आणि त्याला नंतर किडनी फेल्युअर कसं होऊ शकतं, तर ते काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं।
पहिली गोष्ट अशी असते, समजा डायबिटीज असेल तर साखरेचं प्रमाण ऑलरेडी शरीरात जास्त असतं. ती वाढलेली साखर काय करते, किडनीला अफेक्ट करते म्हणजे एक्झॅक्टली काय करते, तर किडनीमध्ये लहान लहान छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना, त्याच्यामध्ये ते हार्डनिंग किंवा स्क्लेरोसिस असा शब्द वापरला जातो. तर ते स्क्लेरोसिस होते. मग ग्लोमेरुलस जे असतं त्याच्यामध्ये ते आर्टरीज असतात, छोट्या रक्तवाहिन्या असतात, त्याच्यामध्ये ते स्क्लेरोसिस होतं. त्याच्यामुळे हार्डनिंग येतं त्या रक्तवाहिन्यांना. त्याच्यामुळे जे विषारी पदार्थ असतात, सिरम क्रिएटिनिन असो, युरिया असो किंवा ब्लड या नायट्रोजन असो, ते किडनी बाहेर फिल्टर करू शकत नाही. मग ते शरीरामध्ये अॅक्युमुलेट होत जातात. मग हे डायबेटिक पेशंट किडनी फेल्युअरमध्ये नंतर लँडअप होतात. या पद्धतीने किडनी डॅमेज होते डायबिटीजमुळे. आणि क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे काय? एक्झॅक्टली क्रोनिक किडनी डिसीज ही फार मोठी कन्सेप्ट आहे. म्हणजे किडनी हा असा ऑर्गन आहे, तो एंड ऑर्गन म्हणतात त्याला, की कुठल्याही डिसीजमध्ये असेल किंवा डायबिटीज असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा रिनल स्टोन असेल, या सगळ्या बाबतीत जर किडनी अफेक्ट होत असेल तर त्याला क्रॉनिक किडनी डिसीज, म्हणजे लेटर स्टेजमध्ये जसं डेव्हलपमेंट होते डिसीजची, तसं त्याला क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणतात. बरं, पण क्रोनिक किडनी डिसीजची लक्षणं देखील इतर किडनी फेल्युअर सारखीच असतात? किडनी फेल्युअर म्हणजेच क्रॉनिक किडनी फेल्युअर किंवा क्रॉनिक रिनल फेल्युअर्स आहे. त्याला आजकाल टर्म क्रॉनिक किडनी डिसीज असे वापरतात. त्याची लक्षणांमध्ये जनरली पायांवरती सूज येणे किंवा सकाळी उठल्यानंतर चेहरा एकदम सुजलेला दिसणे, लघवीचं प्रमाण कधी कधी जास्त होतं, कधी कधी कमी होतं, दोन्ही प्रकार असतात त्याच्यामध्ये. किंवा शरीराला थकवा जाणवतो जास्त प्रमाणात, तहानेचं प्रमाण जास्त असतं, पेशंटला सारखं पाणी पिण्याचं सवय लागते. ही लक्षणं जर असतील तर आपण किडनीसाठी काहीतरी तपासण्या करून डायग्नोसिस करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. त्याचबरोबर जेव्हा किडनी फेल्युअर झालेला असतो एखाद्या रुग्णाला, तेव्हा नेमकं कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स दिसतात? किडनी फेल्युअरमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये किडनी अफेक्ट आहे किंवा नाही, डायबिटीज सारखंच आहे. कधी कधी असिम्प्टमॅटिक स्टेज असते, म्हणजे लक्षणविरहित स्टेज असते. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली लक्षणं दिसत नाहीत कधी कधी. मग सगळ्यात पहिलं लक्षण जर असेल किडनी फेल्युअरचं किंवा किडनी आपली व्यवस्थित काम करत नाही हे जर पाहायचं असेल तर आपला चेहरा सकाळी उठल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर चेहरा सुजल्यासारखा वाटत असेल, डोळ्यांच्या भोवती किंवा चेहरा एकदम असा पफी किंवा सुजल्यासारखा वाटत असेल, तर ते साईन आहे की आपल्या किडनीमध्ये काहीतरी बिघाड आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण असतं, लक्षण असतं असं की पायांना सूज येते, पायांना डिपेंडिंग पार्टला जे डिपेंडिंग पार्ट जो असतो बॉडीचा त्याच्यामध्ये कंटिन्यू सूज येते, तहानेचं प्रमाण जास्त लागतं, भूकही जास्त लागते कधी कधी, आणि लघवीचं प्रमाण काही डिसीजमध्ये कमी होतं, काही वेळास जास्त होतं असं असतं. म्हणजे काही कंडिशन्स असे असतात, मेडिकल कंडिशन्स काही अशा असतात की त्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं, पण काही असतात की त्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण एकदम कमी होतं. मग ह्या सगळ्या जर सिम्पटम्स दिसत असतील आपल्याला आणि आपल्याला असोसिएटेड डिसीज म्हणजे त्याच्या संबंधी जर डिसीज असतील, रक्तदाब असेल किंवा डायबिटीज असेल, तर आपण किडनीची तपासणी करून पाहिलं पाहिजे की आपली किडनी नॉर्मल काम करते आहे किंवा नाही. नक्कीच. अर्थातच आपला जो विषय आहे डायलिसिस मुक्त भारत अभियान, मग किडनी फेल्युअर असेल किंवा डायबिटीज असेल, अर्थातच तुम्ही मगाशी म्हणालात की डायबिटीजमुळे किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त बळावले जातात. त्याचबरोबर किडनी फेल्युअर इतर काही आजारांमुळे देखील बळावू शकतात का, आणि ते कोणते आजार आहेत? किडनी फेल्युअरसाठी आजार भरपूर आहेत. म्हणजे त्याला एंड ऑर्गन असल्यामुळे सगळ्यात शेवटी जो ऑर्गन एफेक्ट होतो तो फक्त किडनी आहे. तर सगळ्यात पहिलं कारण असतं त्याचं एक तर डायबिटीज आणि उच्च रक्तदाब, म्हणजे हे दोन कारणं मॅक्सिमम प्रमाणात सापडतात की त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रमाणात किडनी अफेक्ट होऊ शकते डायबिटीज आणि उच्च रक्तदाबामुळे. दुसरं रिझन असतं जर सारखं किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर किडनी अफेक्ट होऊ शकते. तिसरं रिझन असं असतं की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावाचा एक किडनीचा आजार आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लेटर स्टेजला म्हणजे शेवटच्या स्टेजला किडनी फेल्युअरचे लक्षणं दिसू शकतात. किडनीमध्ये सारखं इन्फेक्शन होणे, त्याला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असं मेडिकल टर्म आहे, किंवा युरिनमध्ये सारखं इन्फेक्शन होणे, ह्यानी किडनी अफेक्ट होते. किंवा अजून जर किडनी स्टोन जर एकदा झाला तर पुन्हा बऱ्याचदा होऊ शकतो असे चान्सेस असतात, तर अशा वेळेस किडनी फेल्युअर होऊ शकते का? अशा वेळेस किडनी फेल्युअर होऊ शकतं. म्हणजे रिनल स्टोनमुळे त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह नेफ्रोलॉजी असं म्हणतात. जर समजा सारखं किडनी स्टोन जर होत असेल तर तो पेशंट प्रॉन आहे डेव्हलप व्हायला किडनी डिसीज, म्हणजे त्याला किडनी डिसीज होऊ शकतो असं एक दिसलं गेलं की साधारण 30 ते 40% पेशंटमध्ये दिसतं की त्यांना किडनी फेल्युअरचा आजार होऊ शकतो. त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, त्याच्यामध्ये जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर जात नाहीत, त्याच्यामुळे किडनी फेल्युअरमध्ये ते लँड अप होतात. आणि ते ज्यावेळेस विषारी पदार्थ ज्यावेळेस शरीरामध्ये शरीराला त्याची आवश्यकता नाही आणि ते जर शरीरात साठले तर मग आपलं शरीर किंवा आपली किडनी काम करत नाही, ते लक्षणं आहेत त्याची सगळी. बरोबर. अर्थातच. आणि SDF होलिस्टिकमध्ये असे काही उपचार आहेत की जे इतर आजार उद्भवत असतील तर ते देखील रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तर मला ह्या आजार म्हणजे खरं तर एकूणच पंचकर्म उपचार पद्धती SDF होलिस्टिकची जाणून घ्यायची. एक्झॅक्टली होलिस्टिक या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा आपण कम्प्लीट हेल्थ कशाला म्हणतो ती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण स्वास्थ्य जे आहे ते आहे की एकतर तुम्ही
फिजिकली स्ट्रॉंग आहात, म्हणजे तुमचं शारीरिक स्वास्थ्य कसं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही मेंटली कसे आहात आणि तुमचं सामाजिक स्वास्थ्य कसे आहे, याच्यावरती 3 स्वास्थ्याच्या गोष्टी अवलंबून असतात. तर आपण त्याच्यामध्ये होलिस्टिकमध्ये या तिन्ही गोष्टी म्हणजे शरीर, आत्मा आणि मन ह्या तिन्ही गोष्टी कन्सिडर करून चिकित्सा केली जाते. याच्यामध्ये पेशंटला काउन्सिलिंग असेल, कम्प्लीट हर्बल मेडिकेशन्स असतील किंवा पंचकर्म उपचार पद्धती असेल, त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी डिटॉक्सिफिकेशन नावाची एक प्रोसेस असते. पंचकर्माच्या 5ही प्रोसेस करून आपल्या बॉडीतले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढले जातात. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून पूर्ण स्वास्थ्य प्रोव्हाइड करण्यासाठी आपण होलिस्टिकमध्ये उपचार देतो. बरोबर. आणि त्याचबरोबर फक्त शरीराचा म्हणजे तिथे विचार केला जात नाही, तर मनाचा देखील विचार केला जातो. याबद्दल काय सांगाल? आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची जी हेल्थची डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आपण पेशंटला काउन्सिलिंग करतो. म्हणजे सपोज एखादा पेशंट आहे डायलिसिसवरती आहे आणि त्याला फिलिंग ऑफ वेल बिईंग जे असतं ना ते त्या पेशंटमध्ये नसतं. म्हणजे त्याला मला असं वाटत नाही की माझं शरीर पूर्ण एखाद्या मशीनवरती चाललेलं आहे असं त्याची एक भावना झालेली असते. मग त्यासाठी पेशंटला काउन्सिलिंगची गरज असते की एक्झॅक्टली तुम्हाला हे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे बेटर ऑप्शन असं आहे की तुम्ही डायलिसिस मुक्त भारत अभियानात अंतर्गत येऊन बाकीच्या गोष्टी पण काउन्सिलिंग असेल, हर्बल चिकित्सा असेल किंवा पंचकर्म असेल त्यांनी आपण सगळं हे करतो, कमी करतो. त्याचं डायलिसिसच्या संख्या कमी करतो किंवा किडनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याकडे जी औषधं आहेत ती देतो. नक्कीच. आणि अर्थातच SDF होलिस्टिकची जी उपचार पद्धती आहे ती अतिशय चांगली आहे आणि अनेक लोकांचे डायलिसिस जे रुग्ण होते ते देखील त्यांचे डायलिसिस बंद म्हणजे केलं गेलेलं आहे ह्या सगळ्या उपचारांनी. एकूणच डायलिसिस बद्दल आपण बोलायचं झालं तर डायलिसिस कशा पद्धतीने बंद होऊ शकतो जर SDF होलिस्टिकचे आपण उपचार सुरू केले तर? आपल्याकडे किडनीसाठी खास म्हणजे फक्त हर्बल मेडिकेशन्स आहेत आणि पंचकर्माची चिकित्सा आहे आता सांगितल्याप्रमाणे. पेशंटचं काउन्सिलिंग ही वेगळी गोष्ट असते, पण प्रोसिजर बंद होण्यामागे रिझन काय असतं? अर्वाचीन शास्त्रामध्ये फक्त डायलिसिस नावाची एक गोष्ट अवेलेबल आहे किडनी फेल्युअरसाठी. तर आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे जी औषधं आहेत, हर्बल औषधं आहेत, होलिस्टिक औषधं आहेत, ती काय करतात तर किडनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किडनीला प्रवृत्त करतात. म्हणजे किडनी स्वतःहून एक्सक्रीट करू शकते पदार्थ किंवा बाहेर टाकू शकते पदार्थ जे टॉक्सिन्स आहे, जे क्रिएटिनिन म्हणतो आपण त्याला, युरिया म्हणतो किंवा ब्लड युरिया नायट्रोजन म्हणतो, त्या गोष्टी किडनी स्वतःहून बाहेर टाकण्याला आपण प्रवृत्त करतो. म्हणजे किडनीची कार्यक्षमता वाढवतो. तिथून आपण आर्टिफिशियली डायलिसिसमध्ये जसं ज्या पद्धतीने टॉक्सिन्स बाहेर काढले जातात तसं आपल्याकडे नाही. आपण काय करतो, किडनीला एक्झॅक्टली ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो किंवा ते वातावरण आतमध्ये प्रोव्हाइड करतो की त्याच्यामुळे ती किडनी कार्यक्षमता तिची वाढेल आणि स्वतःहून टॉक्सिन्स बाहेर टाकेल. ह्या पद्धतीची ट्रीटमेंट आपण होलिस्टिकमध्ये करतो. साधारणतः किती महिन्यांचा कालावधी लागतो या सगळ्या ट्रीटमेंटला? ट्रीटमेंटला साधारण 1.5 ते 2 वर्ष लागतात, पण पेशंटचं प्रोग्नोसिस कसं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे जर समजा सपोज एखादा पेशंट आहे त्याचं क्रिएटिनिन 3 आणि 4 आहे आणि तरी पण त्याला डायलिसिस चालू आहे, तर आपण साधारण 3-3.5 महिन्यांमध्ये डायलिसिस आपण बंद करतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी बंद करतो. एखादा पेशंट असतो त्याचं क्रिएटिनिन खूप जास्त असतं तर त्याला वेळ लागतो. म्हणजे डायलिसिस बंद करणे किंवा न करणे हे प्रोग्नोसिसवरती अवलंबून असतं. म्हणजे पेशंटचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे आहे त्याच्यावरती मग आपण ठरवतो की किती वेळा स्किप करायचं किंवा किती वेळा आठवड्यातून करायचं किंवा नेक्स्ट रिपोर्ट्स कसा येईल त्याच्यावरून आपण ठरवतो. पण जेव्हा SDF होलिस्टिकचे उपचार सुरू असतील डायलिसिस रुग्णांवरती तेव्हा ॲलोपॅथिक औषधात जर तो रुग्ण घेत असेल तर ते घेऊ द्यायची का नाही? आपण अशी डायरेक्ट औषधं बंद करत नाही सहसा, कारण आपली औषधं काम करण्यासाठी जेवढा कार्यकाल लागतो म्हणजे अग्निसापेक्ष औषधं असतात, म्हणजे जितकी डायजेशन जेवढं व्यवस्थित असेल तेवढं आहे. जसं जसं डिसीजचं प्रोग्नोसिस कमी होत जातं तसं तसं आपण ॲलोपॅथिक औषधं थोडी थोडी कमी करतो. म्हणजे डायलिसिस गोष्ट असेल किंवा अँटी डायबिटिक किंवा हायपरटेन्शनचे ड्रग असतील त्याचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात त्या ड्रगचे. म्हणजे जरी अँटी डायबिटिक जरी असले तरी ते किडनीवरती परिणाम करतात किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह असले तरी ते किडनीवरती परिणाम करतात. त्याच्यामुळे आपण ते हळूहळू बंद करतो. आपण लगेच पहिल्या व्हिजिटमध्ये किंवा सेकंड व्हिजिटमध्ये बंद नाही करत. डिसीजचं प्रोग्नोसिस कसं होतं त्याच्यावरती ते आपण बंद करतो. नक्कीच. आपण ह्याविषयी अजून जाणून घेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हितगुजमध्ये वेळ आली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती डायलिसिस मुक्त भारत अभियान या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रवीण जगताप. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर प्रवीण, मगाशी तुम्ही म्हणालात की डायलिसिस मुक्त होण्यासाठी आपण SDF होलिस्टिकचे अनेक उपचार खरं तर पेशंटला देत असतो. मात्र जेव्हा किडनी फेल्युअर होते, पहिली स्टेज असेल, तर तेव्हा जर आपण SDF होलिस्टिकचे उपचार घेतले तर जास्त फायदेशीर ठरू शकतात का?
हो नक्कीच. म्हणजे त्याच्यामध्ये जर पहिली स्टेज असेल तुमची आणि तुम्ही जर समजा डायलिसिस घेतल्यानंतर पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे डायलिसिस होऊ शकतं किंवा पुन्हा किडनी अजून डॅमेज होऊ शकते त्या औषधांनी किंवा डिसीज प्रोग्नोसिस असेल तर ते वाढत असेल तर आपण त्या आपल्या होलिस्टिकच्या औषधांनी ते आपण तिथे आहे तिथे थांबवू शकतो किंवा क्रिएटिनिनची जी रेंज आहे त्या नॉर्मल रेंजमध्ये आपण ते आणू शकतो. होलिस्टिकची औषधं घेतल्यानंतर म्हणजे असं नाही आहे की फक्त लास्ट स्टेजलाच आपण औषधं घेतली पाहिजेत की पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला आल्यानंतरही किडनीची कार्यक्षमता जशी वाढेल तसं डिसीजचं प्रोग्नोसिस हळूहळू कमी होतं. त्याच्यामुळं जसं फर्स्ट स्टेज असेल किंवा सेकंड स्टेज असेल किंवा थर्ड स्टेज असेल किंवा फोर्थ असेल त्याच्या 5 स्टेजेस असतात जनरली. कुठल्याही स्टेजमध्ये आल्यानंतर आपली जी औषधं काम करण्याची पद्धत आहे म्हणजे किडनीची कार्यक्षमता एकदा वाढली की नंतर ते किडनी आपोआप त्याचे जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढायला सुरुवात करते. त्याच्यामुळं बॉडीला अशी वेगळ्या सिस्टीमची गरज लागत नाही की लाईफ सपोर्ट सिस्टीमसाठी किंवा डायलिसिसची वगैरे जनरली आवश्यकता लागत नाही नंतर. नक्कीच. त्याचबरोबर डायबिटीज सारखा जो आजार आहे तो एकदा विकार जडला की तो आयुष्यभर राहतो. तर अशा वेळेस डायबिटीज साठी देखील एसडीएफ होलिस्टिकची काही औषधं आहेत का, काही उपाय आहेत का की ज्याच्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहू शकेल? आपल्याकडे डायबिटीजसाठी पण विशिष्ट प्रकारची औषधं आहेत. त्याच्यामध्ये हर्बल मेडिकेशन्स आहेत म्हणजे पूर्ण हर्बल चिकित्साच करतो आपण त्याच्यामध्ये. परत पंचकर्माची डिटॉक्सिफिकेशन नावाची एक प्रोसेस असते तीही करतो आपण. मेंटल स्टेबिलिटीसाठी काउन्सिलिंग असते पेशंटला ती करतो. म्हणजे अँटी डायबिटिक ड्रग घेऊन बाकीचे कॉम्प्लिकेशन्स थांबवण्यासाठी सगळ्यात चांगला जर काय ऑप्शन असेल आपल्याकडे तर आयुर्वेद आणि होलिस्टिक असं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये असे काही ड्रग्ज आहेत की जे तुमच्या साखरेचं प्रमाण नॉर्मल करतात किंवा जी साखर आहे ती एक्झॅक्टली कुठे युटिलाइज होते ती त्या औषधं ठरवतात. त्याच्यामुळे ते अँटी डायबिटिक औषधांपेक्षा आपली हर्बल चिकित्सा चांगली आहे. नक्कीच. आणि हर्बल चिकित्सेचा कुठेही साईड इफेक्ट होत नाही आणि मगाशी आपण म्हटलं की केवळ शरीरावरती त्यांचा उपाय करत नाही तर मनाचा देखील खरं तर विचार केला जातो, एकूणच सांगड घातली जाते. आणि त्याचबरोबर शरीरामध्ये इतर जडलेले जे आजार असतील मग हृदयरोगासारखे आजार असतील किंवा इतर काही असे छोटे मोठे विकार असतील तर ते देखील या पंचकर्म उपचारांमुळे त्याचबरोबर एसडीएफ होलिस्टिकचे ज्या काही औषधी आहेत त्याच्यामुळे देखील बऱ्या होऊ शकतात. तर त्याबद्दल काय सांगाल? बाकीच्या डिसीजसाठी म्हणजे आपल्याकडे फक्त डायलिसिस किंवा किडनी किंवा ब्लड प्रेशर ह्या संबंधित नाही तर आपल्याकडे प्रत्येक डिसीजसाठी होलिस्टिक औषधं अवेलेबल आहेत किंवा हर्बल चिकित्सा आपल्याकडे अवेलेबल आहे. ॲलोपॅथीचा आता वाढता प्रभाव पाहता किंवा त्याचे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स पाहता हर्बल चिकित्सा इम्पॉर्टंट आहेच. तर त्यासंबंधी आपण कंप्लीट स्वास्थ्य पुरवण्यासाठी हर्बल चिकित्सा आहे. पेशंटचं काउन्सिलिंग आहे. परत पंचकर्म नावाची सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं ती सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे. या सगळ्या चिकित्सा एका रूपच्या खाली जर तुम्हाला मिळत असतील तर चांगला ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतो की अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणा किंवा या सगळ्या पॅथीकडे बघण्यासाठी गरजेचं आहे ते. नक्कीच. तुम्ही आता पंचकर्माचा आपण उल्लेख केला तर पंचकर्मामध्ये कुठले कुठले पंचकर्म इन्क्लुडेड आहेत? पंचकर्म ही चिकित्सा म्हणजे खूप मोठी कन्सेप्ट आहे ती ॲक्च्युली. त्याच्यामध्ये 5 प्रधान कर्म असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पूर्ण बॉडीला आपण हे देतो फॉर्मेंटेशन देतो. त्याच्यामध्ये स्नेहन आणि स्वेदन असे त्याचे शब्द वापरतात. त्याच्यानंतर वमन नावाची एक चिकित्सा असते त्याच्यामध्ये आपण उलटीचं प्रमाण करतो पेशंटला किंवा विरेचन नावाची असते त्याच्यामध्ये आपण काही गोळ्या देतो त्याच्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होतं, जुलाब होतात पेशंटला. आणि एक सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा असते ती बस्ती चिकित्सा, त्याला आजकाल इनिमा असं म्हणतात. मग आपल्याकडे कसं त्या इनिमामध्ये ऑइल असतील किंवा तूप असेल मेडिकेटेड असतात सगळं. त्याच्यामध्ये 100-200 औषधं मिक्स करून एक 200-300 वेळा त्याला उकळलेलं असतं त्याच्यामुळे त्याचा फायदा चांगला होतो. म्हणजे बस्ती चिकित्सा ही अर्ध चिकित्सा अशी मानली जाते. म्हणजे जर काय असेल डिसीज तुम्हाला तर त्याच्यावरती एकच ऑप्शन आहे की बस्ती चिकित्सा. ती आपल्याकडे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने केली जाते. म्हणजे किडनी डिसीज असो किंवा ब्लड प्रेशर असो किंवा डायबिटीज असो या सगळ्या आजारांसाठी बस्ती चिकित्सा किंवा होलिस्टिकमध्ये बस्ती चिकित्सा पण आपण त्याचा वापर करतो. नक्कीच. आणि या पंचकर्मामुळे नक्कीच जो रुग्ण असतो त्याला पण एक वेगळ्या प्रकारचा खरं तर रिलीफ मिळत असतं. नक्कीच आपण ह्या विषयी अजून जाणून घेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हितगुजमध्ये वेळ आली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय डायलिसिस मुक्त भारत अभियान या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रवीण जगताप. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर प्रवीण, बेसिकली आपण बघतो की केवळ डायबिटीज आणि इतर काही आजारांमुळेच फक्त किडनी फेलियर होत असं नाही तर हृदयरोगासारखा भयानक आजार देखील त्याला कारणीभूत ठरू शकतो किडनी फेलियरला. तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच हृदयरोगासारखा जो आजार आहे तो किडनी फेल्युअरला कारणीभूत ठरू शकतो. कारण मगाशी मी सांगितलं की किडनी हा जो आहे तो एंड ऑर्गन आहे. म्हणजे सगळ्यात लास्टला अफेक्ट होतो. ज्यावेळेस अफेक्ट होतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने होतो की त्याला काही ऑप्शनच नसतो. हृदयरोगामध्ये किडनी अफेक्टचं प्रमाण असं असतं की हृदयरोगासाठी एक रिझन आहे की
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं तर सेम कंडिशन होते जशी डायबिटीजमध्ये होते, की त्याच्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या आर्टरीज असतात त्याच्यामध्ये स्क्लेरोसिस होतं किंवा त्याच्यामध्ये हार्डनिंग होतं. मग ज्यावेळेस त्याच्यामध्ये हार्डनिंग किंवा काठिण्य येते त्यावेळेस किडनीला फिल्ट्रेशन करण्यासाठी त्याला ऑप्शनच राहत नाही. म्हणजे ते किडनी फिल्ट्रेशन करूच शकत नाही टॉक्सिन्सचं, त्याच्यामुळे ते किडनी फेल्युअरमध्ये ते पेशंट लँडअप होतात. किंवा हृदयरोगाचं अजून एक कारण असं आहे की ब्लड प्रेशर उच्च असतं त्यांचं कायम हृदयरोगाच्या पेशंटचं ब्लड प्रेशर जे आहे कायम उच्च पातळीवरती असतं. जर रक्तदाब जर खूप उच्च पातळीवरती असेल तर किडनीमध्ये लहान लहान छोटे छोटे आर्टरीज असतात ना किंवा रक्तवाहिन्या म्हणतात त्याला, तर त्या कधी कधी रप्चर होतात. त्या रप्चर झाल्यानंतर परत किडनी फेल्युअरचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणजे हृदयरोग असेल किंवा डायबिटीज असेल किंवा रक्तदाब असेल या सगळ्या डिसीजमुळं एंड ऑर्गन किडनी असल्यामुळं त्याला जास्त अपेक्षण आहे. आणि हे सगळी गोष्टी एकत्र ठेवूनच आपण डायलिसिस मुक्त भारत हे अभियान राबवतो. नक्कीच. आता तुम्ही उच्च रक्तदाबाचा विषय काढला तर त्याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की आजकाल आपण बघतो की साधारणतः 30 वय उलटल्यानंतर तरुण वयातच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. तर अशा वेळेस पुढे जाऊन किडनी फेल्युअर सारख्या गंभीर आजाराला सामोरं जाण्यापेक्षा आधीच जर आपण एसडीएफ होलिस्टिकचे काही असे उपचार घेतले तर जास्त फायदेशीर ठरू शकतं का, आणि ते कोणते उपचार घेतले पाहिजे? नक्कीच. म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हणतं. म्हणजे आपण आयुर्वेद हे शास्त्र काय सांगतं, तुम्हाला काही होण्याच्या आधी जर तुम्ही उपचार घेतले तर चांगली गोष्ट असते. म्हणजे आपल्याला डिसीज होऊ नये म्हणून जर तुम्ही आधीच काळजी घेतली तर ते डिसीज होऊन जे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होतात ते आपण टाळले जातो. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा असते पंचकर्म चिकित्सा. म्हणजे डिसीज होऊ नये म्हणून किंवा आहे डिसीज त्याच ठिकाणी आपल्याला थांबवण्यासाठी किंवा त्याचं प्रोग्नोसिस पुढे थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा असते पंचकर्म चिकित्सा. ती एसडीएफ होलिस्टिकमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 कर्म असतात, त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट बॉडी डिटॉक्सिफिकेशन होते. आणि डिसीज होऊ नये म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे. किंवा डिसीज होऊ नये म्हणून आहार विहार पण आपला थोडा पालन केला पाहिजे. एक्झॅक्टली काय खायचं काय नाही खायचं या गोष्टी पण थोड्या जर विचारात घेतल्या तर आपण काळजी करू शकतो त्याची. नक्कीच. त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण, बेसिकली आपण आता बघितलं की आहार विहार हे फार महत्त्वाचं आहे. तर कुठल्या योग्य प्रमाणात आहार घेतला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत खरं तर? ओके. आता आपण किडनी फेल्युअर संबंधी बोलतोय तर झालं त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर किडनी फेल्युअरमध्ये हाय प्रोटीन डाएट हा अवॉइड केला जातो. म्हणजे जर समजा मांसाहार असेल तो बंद केला जातो किंवा सोयाबीनचं प्रमाण बंद केलं जातं किंवा युरिक ॲसिड त्याच्यामध्ये जास्त असतं याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये, तर त्याच्यामुळे ते आपण त्या गोष्टी अवॉइड करतो. आणि तुम्हाला कार्बोहायड्रेट किंवा असा डाएट जर किडनी फेल्युअरमध्ये आपण ॲडवाईस करतो त्याच्यामध्ये फळांचं प्रमाण पाहिजे. परत विहाराचा जर विचार केला तर डेली वॉक पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या एसडीएफ होलिस्टिकमध्ये सगळ्या पेशंटना ॲडवाईस करतो की 4 मील पॅटर्न तुम्ही अवलंबा. 4 मील पॅटर्न म्हणजे काय असतं, सकाळी तुमचा नाश्ता साधारण समजा 7 ते 8च्या दरम्यान झाला तर तुमचं दुपारचं जेवण समजा 1 ते 1:30च्या दरम्यान होतं, तर त्या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही काही खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे तुमचा त्या डायजेशनला तेवढा वेळ लागतो. किंवा त्याच्यानंतर परत संध्याकाळी 4 ते 5 वाजता तुमचा हंगर कमी करण्यासाठी तुम्ही थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि पुन्हा रात्री जेवण असेल तुमचं की 8 ते 9च्या दरम्यान. मग ह्या 4 मील पॅटर्नमध्ये त्या मधल्या काळांमध्ये आपण काही खाल्लं नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण खात राहतो, त्या आतमध्ये डायजेस्ट होतंय किंवा त्या पद्धतीत आपलं काम आहे किंवा नाही. आपण खातोय पण आपण जर समजा त्या जे आपल्याला एनर्जी पाहिजे त्याच्यानी काम करत नाही तर ते सगळं तिथेच राहतं त्याचं. आणि पडून राहिल्यानंतर आहाराचे परत बाकीचे दुष्परिणाम असतात. म्हणजे डायजेस्ट होणं महत्त्वाचं आहे, ती गोष्ट खरी आहे, पण 4 मील पॅटर्न जास्त फायदेशीर आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.